नमस्कार, जय गजानन. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. श्री गजानन महाराजांच्या भक्तीचा मार्ग हा अगोदर सगळ्यांना खूप आकर्षित करतो. महाराजांची जर का आपण भक्ती केली, नामस्मरण केलं तर आपल्या जीवनातले सगळे प्रॉब्लेम सुटतील असं प्रत्येक व्यक्तीला वाटते. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती हा श्री गजानन महाराजांच्या भक्तीमध्ये येतो. आणि काही जणांच्या इच्छा खूप लवकर पूर्ण देखील होतात, परंतु काही जणांचं असं होते की काही इच्छापूर्ती जी आहे ती पूर्ण होत नाही. तर यामध्ये मग व्यक्ती हताश होतो, निराश होतो की मी एवढी सेवा करत आहे, भक्ती करत आहे, मग मला का बरं काही अनुभव येत नाही किंवा महाराज मला का अनुभव देत नाही. तर यामध्ये देखील एक गोष्ट लक्षात ठेवावी की आपले जे कर्म आहेत, आपलं जे प्रारब्ध आहे ते आपल्याला आडवं येत असते. त्यामुळे आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होत नाही किंवा महाराजांची कृपा लवकर आपल्यावरती होत नाही. परंतु ज्या व्यक्तीवरती महाराजांची कृपा लवकर होते किंवा काही अनुभव येतात तर त्याचे काही पूर्वजन्मीचे पुण्य देखील असतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होतात. मग यामध्ये काय होतं की ज्यांची इच्छापूर्ती होत नाही ते मग ह्या सगळ्या गोष्टी सोडून देतात किंवा मग त्यांच्या मनामध्ये निराशा येते की मी एवढी भक्ती करत आहे, सेवा करत आहे, तर मग मला काही अनुभव येत नाही, मग मी महाराजांची सेवा भक्ती यापुढे करणार नाही. परंतु हीच खरी वेळ असते की महाराजांची जास्तीत जास्त आपण भक्ती करायची आहे. महाराजांवर संपूर्ण विश्वास ठेवायचा आहे. आपले जे प्रारब्धाचे भोग आहेत ते संपू द्यायचे आणि त्यानंतर महाराजांची कृपा ही नक्कीच होणार आहे. त्यावेळी आपण हताश होऊन, निराश होऊन जर का महाराजांची भक्ती सेवा आपण सोडून दिली, महाराजांवरती अविश्वास जर दाखवला, तर पुढचं आयुष्य हे तुम्हाला खरंच सांगते हे खूप खडतर जाणार आहे. त्यामुळे महाराजांची भक्ती सेवा अतिशय एकनिष्ठतेने करा. महाराजांची भक्ती करत असताना सर्वात कठीण काळ जो असतो तो महाराजांची भक्ती करत असताना महाराज आपली परीक्षा बघतात आणि महाराज बघतात की हा भक्त खरंच एकनिष्ठ आहे का, हा जर का आपण याची परीक्षा घेतली तर त्यामध्ये तो उत्तीर्ण होतो का. जर भक्त उत्तीर्ण होत नसेल तर मग आपण महाराजांचीच अशी कृपा होते की त्यापासून महाराजांच्या भक्तीपासून आपण विमुख होतो किंवा महाराजांच्या भक्ती करण्यापासून आपण दूर होतो. आणि जे महाराजांची भक्ती करत आहेत अतिशय एकनिष्ठतेने किंवा खूप खूप वर्ष झाली महाराजांची भक्ती करत आहेत, खरंच त्यांच्यावरती महाराजांची कृपा आहे की कसला जरी वेळ आली, कसला जरी प्रसंग आला तरीसुद्धा त्यांनी महाराजांची भक्ती सोडली नाही. महाराजांची भक्ती त्यांनी एकनिष्ठतेने करत राहिली आणि महाराज देखील त्याच भक्ताच्या पाठीशी राहतात जो भक्त प्रत्येक परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतो. आता तुम्ही विचार करा की थोडं स्वतःलाच तुम्ही विचार करून बघा स्वतःच्या जीवनाच्याबद्दल की आपण ज्या वेळेस महाराजांची भक्ती करत नव्हतो, आपण अध्यात्माच्या वाटेवरती नव्हतो, तेव्हा आपले जगाच्या सोबत रिलेशन कसे होते. आणि जेव्हापासून आपण महाराजांची भक्ती करायला लागलो, महाराजांची एकनिष्ठ भक्तीमध्ये आपण आलो, त्यावेळेसपासून आपले रिलेशन देखील बदलायला सुरुवात होतात. म्हणजे तुम्ही स्वतःलाच तसं विचारा की किती एखाद्या व्यक्तीच्या सोबत आपले रिलेशन हे खूप चांगले होते, परंतु इतक्या वर्षाचे रिलेशन असून 10 वर्ष असतील, 12 वर्ष असतील, त्या व्यक्तीच्या सोबत आपले रिलेशन खूप चांगले होते आणि ते सडन आपले रिलेशन चेंज होतात. ही देखील महाराजांचीच कृपा असते की जे आपल्यासाठी योग्य नाही, जे आपल्यासाठी बिलकुलच चांगलं नाही, किंवा व्यक्ती असो, परिस्थिती असो, मग ती कुठली गोष्ट असो किंवा घटना असो, काय जे असो, जे आपल्यासाठी योग्य नाही, म्हणजे महाराजांच्या भक्तांच्यासाठी जे योग्य नाही ते महाराज त्या भक्तांच्या समोर आणत नाही किंवा जे रिलेशन आहेत ते रिलेशन तुटल्या जातात. कुठलीही गोष्ट असो, त्या परिस्थितीमध्ये देखील महाराज मग त्या भक्ताला जाऊ देत नाही, कारण की महाराजांची ही कृपा असते. महाराज आपल्याला जे योग्य आहे, आपल्यासाठी जे योग्य आहे तेच आपल्याला प्रदान करतात. महाराजांचीच ही कृपा असते की जे योग्य आहे. नाही तर तुम्ही बघा की एखाद्या गोष्टीच्यासाठी आपण खूप कष्ट करत आहोत, एखाद्या गोष्टीच्यासाठी आपण खूप मागे लागलो आहोत, परंतु तरीसुद्धा ती गोष्ट पूर्ण होत नाही. त्या गोष्टीच्यासाठी आपण अगदी जीवाचं रान केलं आहे तरीसुद्धा ती गोष्ट पूर्ण होत नाही. मग अशावेळी जर खूप प्रयत्न झाले असतील, सगळे प्रयत्न करून आपण थकलो असेल, तर मग महाराजांच्या शरण जावं, महाराजांवरती संपूर्ण विश्वास ठेवावा आणि ती जर का गोष्ट पूर्ण होत नसेल तर ती गोष्ट सरळ सोडून द्यावी. कारण की हीच गोष्ट मानावी की महाराजांची यामध्ये इच्छा नाही, महाराजांची इच्छा नाही की ही गोष्ट माझ्यासाठी पूर्ण व्हावी, कारण की ती गोष्ट माझ्यासाठी अयोग्यच असणार, म्हणून महाराज ती गोष्ट पूर्ण होऊ देत नाही. त्यामुळे आपण त्या गोष्टीला सोडून देणे किंवा त्या व्यक्तीला सोडून देणे किंवा त्या रिलेशनला सोडून देणे किंवा त्या परिस्थितीला सोडून देणे किंवा एखाद्या गोष्टीसाठी आपण खूप अट्टहास करत आहोत, मग ती वस्तू असू शकते, त्या वस्तूचा आपण त्याग करणे हेच आपल्यासाठी बेटर असते. आणि महाराजांच्या इच्छेच्या स्वाधीन होणे हे कधीही आपल्यासाठी चांगलं आहे. त्यामुळे खूप असे भक्त आहेत की अशा सिच्युएशनमध्ये मग ते टिकू शकत नाही, म्हणजे महाराजांची सेवेमध्ये येतात, महाराजांची सेवा अतिशय एकनिष्ठतेने करतात, परंतु महाराज देखील परीक्षा घेतात की हा भक्त खरंच योग्य आहे का. म्हणजे जेव्हा विपरीत परिस्थिती येते त्यावेळी हा भक्त माझ्यावरती विश्वास ठेवतो का,
याची भक्ती किती श्रेष्ठ आहे हे महाराज सगळं काही बघत असतात. त्यामुळे जीवनामध्ये विपरीत परिस्थिती येते, त्यामध्ये डगमगू नका. महाराजांच्यावरचा जो विश्वास आहे तो कमी होऊ देऊ नका. महाराजांवरती अगदी 1001% संपूर्ण विश्वास, डोळे झाक ठेवून करून महाराजांवरती विश्वास ठेवा. कारण की या जगामध्ये आपल्याला महाराजांच्या शिवाय कुणीही सांभाळणार नाही. आणि जेव्हा सुखाची परिस्थिती असते त्यावेळी देखील महाराजांना विसरू नका. आपल्या मंदिरातले जे महाराज आहेत, आपल्या देवघरामधले जे महाराजांची मूर्ती आहे त्या मूर्तीला कधीही जड समजू नका. ती मूर्ती म्हणजे चैतन्य आहे, साक्षात श्री गजानन महाराज तिथे विराजमान आहेत. हा भाव मनामध्ये ठेवा आणि बघा की जीवन किती सुंदर आणि छान होते. जेव्हा महाराज आपल्याला काहीतरी चमत्कार दाखवतात तेव्हा आपल्याला खरंच वाटते की महाराज आहे. परंतु जेव्हा जीवनामध्ये काहीतरी विपरीत परिस्थिती येते, जीवनामध्ये खूप अशा काही गोष्टींचा सामना करावा लागतो, जी गोष्ट आपल्याला अप्रिय आहे किंवा जी गोष्ट निगेटिव्ह आहे, मग त्यावेळी चांगल्या चांगल्या मनुष्यांची देखील म्हणजे आपली जी भक्ती आहे किंवा जो विश्वास आहे तो पणाला लागलेला असतो. परंतु खरी तर तीच वेळ असते की महाराजांवरचा जो विश्वास आहे तो डगमगू द्यायचा नाही. महाराजांवरची जी श्रद्धा आहे ती डगमगू द्यायची नाही. आणि तेव्हाच एका भक्ताची खरी कस लागलेली असते, त्याच्या भक्तीची कस लागलेली असते. आणि महाराज भक्तांची जेव्हा परीक्षा घेत असतात तेव्हा भक्तांनी देखील आपला पूर्ण जी आपण ज्याला म्हणतो शक्तीपणाला लावून महाराजांची भक्ती करावी, महाराजांवरती विश्वास ठेवावा. आणि अशा भक्तांचाच महाराज उद्धार करतात आणि अशा भक्तांवरतीच महाराजांची कृपा होते आणि अशा भक्तांनाच महाराज तारतात. जो महाराजांचा एकनिष्ठ भक्त आहे, जो भक्त प्रत्येक परिस्थितीमध्ये महाराजांच्या वरचा विश्वास ढळू देत नाही, अशाच भक्तांना महाराज प्रत्येक परिस्थितीमध्ये साथ देतात, हात देतात. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती आहे की महाराजांची भक्ती अतिशय एकनिष्ठतेने करा आणि महाराजांवरचा जो विश्वास आहे तो कधीही डगमगू देऊ नका. बघा तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला चेंजेस व्हायला लागतील आणि तुमचं जीवन हे अतिशय चमत्कारिक रीतीने बदलून जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय गजानन, धन्यवाद.